साई बाबा बायजा अगं तुम्ही घे की न्यारी कशी राज्यासारखी करावी म्हणतात. म्या कशी खाणार? अगं पोटातली आग थंड झाली की डोसक्यातली आग बी इजून जाते. काय आई तुम्हाला विचारतोय की टोमणे मारतोय? आता मी कशाला टोमणं मारेन? तिनं बी आपल्या संग खावं म्हणून सांगतोय. आज तू अन्नाचा एक कण बी घेणार नाहीस. सासूबाई अहो, तुला तुझ्या पोटच्या गोळ्याची आण आहे. माझा उपवास आहे. बायजा अगं मी पोलीस पाटील आहे, मला बी डोकं आहे. पौर्णिमा उद्या आहे, खंडोबाचा उपवास उद्या, आज काही नाही. आता काय बी बोलू नगस. तुम्ही खा ना. तुला घशाखाली घास उतरत नाही, तू खा ना. अगं ती एकलीच राहिली, तिला समधीनं खाल्लं तर 2 घास मला बी जास्त जातील म्हणून म्हणतोय मी. ते काही नाही बायजा, हे बघ तू खाल्लं नाही तर मी बी खाणार नाही. आण आहे माझी. तू अन्नाचा एक कण बी घेणार नाहीस. तुला तुझ्या पोटच्या गोळ्याची आण आहे. बघ बघ रडवेली झाली ती. हे तुला बघवतोय का रे? आधी आधी आण सुटली म्हणा. ठीक आहे, सुटली आण. पर खायचं काय? मी मी तुमचं झालं की खाते. आणि राहिली उपाशी तर तुला काय त्याचं? अरे तुझी आईच किती उपास करेल ठाव नाही का तुला? समजायला जमतच असं नाही. तुला जे जमलं ते बायजाला जमेल का? नाही, तुला उपाय झेपले, तिला काय झेपणार? बायजा म्हणून नाही तर एक आई म्हणून झेपेल की. लेकरासाठी कुठली बी आई किती बी उपास करू शकते. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण मला ते तुझ्याच तोंडून हवंय. काय बी ठाऊक नाही, काहीच नाही. काय? काहीच नाही ते काय? काय बी ठाऊक नाही. मला राग आलाय. अरे जिथे हक्क असतो आणि आपला अपेक्षा भंग असतो तिथेच तर राग येतो. जिथे अपेक्षाच नसेल तिथे राग येईल का? गोड 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 बोलू नका माझ्या संग. माझी बायजा काय एवढं करते, तुमचं मनापासून करते. काय नाही तू मस्ती त्याच. मग तिला त्रास व्हाय नका. हे कोण बघणार? कोण बघणार? तुम्ही बघणार ना? तुझी, तिची, त्या शेळीची, त्या काळूची, सगळ्यांची जबाबदारी माझी. सगळ्यांची नका, सगळ्यांची नका. माझे बायजा काय ना तिची तेवढी घ्या. ती तुमचं एवढं एवढं मनापासून करते. तुम्हाला काय नाही त्याच. तूही तर मनापासून करतोस. तू इथलं झाडायचास. बायजा अक्कासाठी, बायजा अक्कासाठी. तुला लोक लोक मला काय बी म्हणू दे, मला काय नाही. असं कसं? तू कचरा साफ करायचास, आता लोकांच्या मनावरचा कचरा साफ करायची वेळ आली शरद. आई, मी बायजा कसं एवढंच सांगतोय, तुम्ही माझंच काय सांगताय? तुमच्या डोसक्यात काय जात नाही वय? त्या सासून तिला अन्नाचा एक कण बी घ्यायचं नाही अशी आण दिले. का दिले? ती तुमच्यासाठी माझ्याकडे दूध देत होती म्हणून. शरद, तुझ्या लक्षात येतंय का? काय? आता तू माझ्यावर रागवलास तेव्हा एकही शब्द पुन्हा पुन्हा म्हटला नाहीस. तुमच्या डोसक्यात काय जात नाही वय? त्या सासून तिला अन्नाचा एक कण बी घ्यायचं नाही अशी आण दिले. का दिले? ती तुमच्यासाठी माझ्याकडे दूध देत होती म्हणून. माझा माझा मरते बायजा कसं सांगा.
सासूने माझ्या बायजामाईला खायला मना केलंय ना, मग आता खायला पण तीच दे. कशी? अल्लाह मालिक. अगं नमे, तात्याला एका मोठ्या कामगिरीवर पाठवलाय. त्या फकीरड्याला चांगली अद्दल घडवून येईल माझा तात्या. अगं पण शकू, तात्याला त्या फकीरानंच वाचवलं असे गावातली लोक म्हणतात. उगा काहीतरी म्हणतात. अगं तात्यावर राग काढतोय तो. आधी हिथं पाडला, मग त्याच्या टकुऱ्यात गिटी मारली. अगं काय सांगतीस काय? मग माझ्या समोर काही डाळ शिजायची नाही त्याची. हाकलून लावलं हितनं. पाणी बी प्यायचं नाही. काय अंग घातली होती तुला? हा? मी अन्न तोडली नाही सासूबाई. अन्नाचा एक कण बी घेतला नाही. केवढं पाणी तरी पिऊ द्या. तुझ्याच लेकराची शपथ मोडायची आहे का तुला? एक थेंब बी पाणी मिळायचं नाही. शकू, अगं ए शकू, लवकर बाहेर ये. तात्या कामगिरी पार पाडून आलाय. तात्या, ये, तू बाहेर यायचं नाही. ध्यानात ठेव. तात्या आला का माझा बालवीर आला. ये तात्या ये. बस बस इथं बस. तात्या किती लागले रे त्या फकीरड्याला? हा सांग ना सांग ना. अजय, अगं काहीतरी चिमेस्कार झाला. मी आता दगड मारत होतो, पण त्या फकीर बाबाकडे पोहोचेपर्यंत त्याची फुलं होत होती. काय तात्या परत सांग समज. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. तात्या, त्याच्यापासून लांब राहा बरं. म्हटलं होतं ना तू असं बोलवत्यात. या सांगू का? मी सांगू का? तात्या, तू आज जा बघू. तू आज जा बघू. जा. चला. शकू, सुनेला चांगलं धाकात ठेवलं आहेस. शकू, सुनेला चांगलं धाकात ठेवलंय. कासरा कायम आवळून धरायचा नसतोय. मधी मधी ढिल्ला बी सोडायचा असतोय. मधी मधी ढिला बी सोडायचं असतोय. म्हणजे काय बोलायचंय ना ते उलगडून सांग बाई. तू सुनेला आधी जेवायला सांग. तू सुनेला आधी जेवायला सांग. नमी, अगं काय बोलतेस हे? अगं एक पाऊल माग घेतलं असं होईल. अगं एक पाऊल मागे घेतलं असं होईल. मग पुन्हा तू 10 या छळायला मोकळी. मग पुन्हा तू 10 वेळा छळायला मोकळी. छळायला बी ती जिद्दी राहायला हवी की नाही? छळायला बी ती जिथे राहायला हवी की नाही? एक दिवस उपाशी राहून काही बिघडत नाही. अगं पर पाण्या वाचून तडफडते की. पण पाण्या वाचून तडपडते की. झालं तेवढं पुरे झालं. झालं तेवढं पुरे झालं. आता जाऊन तिला थाळा घ्यायला सांगशील. आता जाऊन तिला थाळा घ्यायला सांगशील तर तुझ्याच पदरात कौतिकाचं माप सांडल. तर तुझ्याच पदरात कौतिकाचं माप सांडल. नाहीतर दादा आल्यावर तिनं डोळ्यातनं पाणी काढलं तर तुलाच बोल बसत्याल. नाहीतर दादा आल्यावर तिनं डोळ्यातनं पाणी काढलं मग तुलाच बोल बसत्यात. बरोबर बोलते तू नमी. आलेच म्या. आण सुटली. आता गिळा काय गिळायचं ते. उगा माझ्या डोचक्यावर पाप न ग. गिळा काय ते पर ध्यानात ठेव. या पुढं त्या फकीरड्यासाठी काय बी करायचं नाही.
आई आपल्या लेकरासाठी काय बी करणार नाही असं कसं होईल? ओळखलास म्हणजे सरकारनं बोलवलं असणार ना. नाही ना गड्या, तू का तोंड लपून राहिलायस बघ. म्हणलं पण नाही तर काय, नेहमी भादरायला बसतोस त्या पंचायतीच्या पारावर, तिथं तुझी वाट बघत होतो. वाट बघून बघून पार कोळसा झाला. पण तू का आला नाही? लय लाज वाटते बघ. कसली लाज? तुम्ही त्या फकीरड्याला उकसवा, एवढा उकसवा की तो चिडायला पाहिजे, गावात 4 चौघांना मारायला धावायला पाहिजे. अरे सरकारनं आपल्याला एवढी मोठी कामगिरी दिली, आपण काय बी केलं नाही. आता तू कुठल्या तोंडाला वाड्यावर? पण तू हार का मानतोस? हार नाही मानायची. कसं असतं गाड्या, नदीत पाणी असलं की मासे किड्यांना खात्यात, आणि नदी सुकली की तेच किडे माशांना खात्यात. येळ समद्यांची बदलते रे बाबा. अरे पण आपण हार नाही मानायची. पंचसाई चिकन माती काढलेलं मी खातो या, तरी बी उचकटत नाही. आता काय करायचं तूच सांग. जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा उघडतो. माझ्या डोसक्यात दुसरी वाट आली. असं काय काय? त्या सावळ्याच्या पोरी संघ, म्हणजे त्या झिपरी संघ त्याची चांगली गट्टी जमली आहे बघ. अरे तिलाच आपलं हत्यार बनवू की. म्हणजे रे? म्हणजे बघ, साई, हे दगड घ्यानी मारा मला, माझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. कसलं पाप? अरे मीच सांगितलं होतं तात्याला मदत कर. पण मी खातर करून घ्यायला हवी होती. खातर न करताच मी त्याला मदत केली, आणि तुम्हाला मारायला मी गोळा केलेले दगडच तात्याने वापरले. अरे पण ते लागले कुठे? झालं गेलं, गंगेला मिळालं, विसरून जा. अरे जा, तुझं काम कर जा, माझ्या कामात लुडबुड करू नकोस. तू सुद्धा यापुढे आमच्या कामात लुडबुड करायची नाही. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, म्हणजे लुडबुड करण्याची वेळच येणार नाही. हे बघ माझे गुरु या पंचक्रोशीतले सगळ्यात मोठे वैद्य आहेत. ते तर आहेतच रे, पण याच्यावर उपचार करा, त्याच्यावर करू नका, हे आधी तू सांगायचास. आणि आता हिंदूरावाने आदेशच काढलाय, त्यामुळे तुला तो अधिकारच वाटतोय. यापुढे कुणावर इलाज करायचा आणि कुणावर नाही करायचा हे आमचं सरकार ठरवत्याल. ज्याच्याकडे पैका असेल त्याचाच विलास करायचा. काय कळलं? म्हणजे तुला समजा कळलंय तर. भानू, विषयाची परीक्षा घेऊ नकोस. साईला सगळं ठाऊक असतं. मला नाही, अल्लाह मालिक. याला वैद्यकीतलं काय कळणार? कपाळ तुला खूप कळतं ना वैद्यकी मधलं. वय कळतच. मग दुसऱ्यांचं सोड, स्वतःवर तर इलाज करायचाच ना. आणि जखम का उघडी ठेवलीस? तुम्हाला कसं कळलं? मला शिव्या देत होतास म्हणून लागलं ना. कुलकर्णी वैद्य सुद्धा हेच म्हणाले होते की असं आपल्या तोंडाने दुसऱ्याची निंदा केली ना की हे असं होतं. हे पक्कीडे सोड. काय मी काय लावतोय? वय बाजूला. साई, साई तुम्ही थोर आहात. त्याला लागलंय हे सुद्धा तुम्हाला केव्हा दिसलं कोण जाणे. खरंच तुम्ही महान आहात. महान नाही, लहान.
हा बघ, झोपाळा तयार केलाय. हा एकदा झाडाला टांगला की झिपरी बरोबर खेळणार. दादल्याला नाव सांगायचं होतं, ते सासूनं आण मागे घेतली म्हणून राहिलो. योच विचार करत होतीस ना? नाही हो सासूबाई, मग हात काढला. अगं एवढं सोन्यासारखं वाढून ठेवलंय, ते बी गिळता येत नाही वय. अवलेकरासाठी घास अडतो माझा. म्हणजे त्या फकिरड्यासाठी नका हो असं बोलू. देवाचं रूप आहे त्यो. किंवा फकिरडा आणि देवाचं रूप. का 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 देवाला काय रूप घ्यायला तो फकिरडाच मिळाला? उगा अकलेचे तारे तोडू नका. ते समोर ठेवले ना, ते मुकाट्याने गिळ. मला त्याच्यासाठी काही बी करता येत नाही. त्यानं काही खाल्लं असल नसल काय माहित. त्या कसं खाणार? दर्याला सासूबाईंना असं चिडायला लावणं बरं दिसत नाही. खंडराया, तूच असं काहीतरी कर की सासूबाईंचं मनच बदलत. साईच्या नावाची गोडी त्यांना लागू दे रे बाबा. अगं मी आ काय बोलते तिकडे तुझं लक्षच नाही. ये अगं काय भैरी बिरी झालीस की काय? हा? म्या नमी बरोबर खंडोबाला जाऊन येते. उद्याच्या पौर्णिमेची तयारी पाहिला का? या पायी नाही, नवस बोलायला जातीये. त्या फकीरड्याला शिर्डीतून हाकलून लाव असंच नवस बोलतीये. म्हणजे रोजची कटकट तरी मिटेल. साई इतका साधा प्रेमळ हाय. याचा एवढा राग तिरस्कार कोण कसं करू शकतं? अरे झालं की नाही रे धना? अरे धना, खाली उतर. अरे तू फकीरडा बघ, झिपरीला घेऊन आलाय. दोन अर्धा कापून झालाय बघ. तर त्यानं झिपरीला बसवलं. पाडा येणार लागणार. अय्या, ही माझ्यासाठी बनवलं? नाही, माझ्यासाठी. मी यावर बसतो, तू मला झोके घाल. असं नाही. तुम्ही कसं बोलाल? हे माझ्यासाठीच आहे. कोणी बी बसा, पण फकीरडा बसला तर लगेच कोसळल. नाही तर काय, त्यानं कुठं ठाव आहे आपण काय केलाय ते. बर, ये खेळूया आपण. अट्टा पकडा. हा. हा. लई मजा येते. नीट पकड ग. ये! सूर्याची किरणे झाकून राहत नाहीत. सूर्य प्रकाश देतो असं आपण म्हणतो, पण तो प्रकाश देण्याचं काम करत नाही. तो प्रकाशच आहे. नुसतं असणं हा त्याचा स्वभाव आहे. त्याच्यातून प्रकाशच बाहेर पडतो. आपल्याला सुद्धा असंच काही देण्याचा वर असेल ना? त्याचा शोध घेतलाय का? हा? मग कधी घेणार? क्षणाक्षणाला आयुष्य कमी होत जाणार.
वृक्षाचं पान कधी सुकून गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याचप्रमाणे गेलेले क्षण सुद्धा परत मिळत नाहीत. म्हणून प्रत्येक क्षण कारणी लावायला हवा. आपल्याला मिळालेला वर शोधायला हवा आणि त्याचे दान करायला हवे. बस, बाकी तो सांभाळून घ्यायला आहेच की. सबका मालिक एक.